तुम्ही सकाळी सकाळी आंघोळ स्नान गळ्यात माळे गण लावला लक्ष्मी मातेचं पांडुरंगाचं दर्शन घ्यायला गावात आले की लोक येड आहे ती असंच बोंबलत फिरते देवदेव करीत मोकारात याला काही काम नाही धंदा नाही चांगलं जगतं ना आणि तुम्ही बापाला हा ना लोक म्हणते तो स्टँडर्ड आहे बरं का अरे त्याने बाप चोपला तो आईवर धावतोय अख्ख्या गावातला बड्या करतोय तरी स्टँडर्ड चोरट्याचा भोमल वाढविला चोरट्याचा भोमल वाढविला निर्देवानाचा अपमान केला धुंद झाला तुझा दरबार धुंद झाला तुझा दरबार धुंद झाला तुझा दरबार धुंद झाला तुझा दरबार दुसरे चरण संदाजिया त्यांच्या कृपात अनेकतेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दासुदुगा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सचितानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती संत हृदय सम्राट जगद्गुरु तुकोबऱ्याच्या अभंगातून भगवंताच्या आवडीचा विषय सांगतात विडवलं या जगाच्या पाठीवर देवाला नेमकं काय आवडतं देवाला कोण प्रिय आहेत देवाला फक्त आणि फक्त भक्तच प्रिय आहेत आवडी तयाची मोठी देव आणि देवभक्ताच्या प्रेमाचा अतूट सिद्धांत सांगणारा अभंग स्वीकारता घेण्याचं कारण या बामणवाडी नगरीमध्ये परंपरेने चालत आलेला हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह या नाम यज्ञातील आज दुसऱ्या दिवसाची सेवा समस्त ग्रामस्थ गावकरी मंडळी कार्यक्रमाचे सर्व संयोजक आयोजक नियोजक टाळकरी माळकरी वारकरी गायक वादक विनेकरी चोपदार शिष्टीवाले मातृग पितृग बालक मंडळ महिला मंडळ तरुण मंडळ सामाजिक आर्थिक राजकीय धार्मिक शैक्षणिक आध्यात्मिक व्यवहार सहकार व्यापार कला क्रीडा कृषी सर्व क्षेत्रातील व्यक्तिमत्व गावचे सरपंच उपसरपंच सदस्य तलाठी भाऊसाहेब पोलीस पाटील तंटामध्ये आदेश सोसायटी चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक आजी माजी गावकरी पंचकृष्ण अन्नदाते सौजन्यदाते व्यासपीठ चालक मार्गदर्शक प्रेरणास्थान हितचिंतक सगळ्यांच्या सहकार्याने कार्यक्रमाला प्राप्त झालेलं स्वरूप मिळवलं सुंदर कार्यक्रमाचं नियोजन आहे आपल्या सर्वांचं आराध्य दैवत लक्ष्मी मातेच्या या पवित्र दरबारामध्ये हा भव्य दिव्य सोहळा संपन्न होत आहे आणि या मंदिराचा ज्यावेळी जीर्णोद्धार झाला त्याही वर्षी मला येण्याचा योग प्राप्त झालेला होता याही वर्षी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या प्रेमातून आवाज या निमित्तानं उपस्थित सर्व रती महारथी मंडळी गावकऱ्यांच्या वतीनं जे नेहमी संपर्कामध्ये होते असे आमचे रविराज भाऊ जीर्णोद्धाराच्या वेळेसही त्यांनी संपर्क साधलेला होता याही वर्षी खूप दिवसापासून त्यांनी संपर्क केला परत आमचे मुंबईला मामा असतात भारत काटे त्यांनी संपर्क साधून मामांचाही या संदर्भात फोन आला असे आमचे रविराज भाऊ त्यांनाही मनापासून धन्यवाद आणि आधी करून समस्त गावकरी मंडळी सगळ्यांचा नामोल्लेख करणं शक्य नाही या निमित्तानं कार्यक्रमाला ज्यांची विशेष उपस्थिती आहे महाराष्ट्रातील अष्टादश संतांपैकी एक थोर संत सद्गुरू गोदड महाराज आणि गोदड महाराजांची शिष्य परंपरा ज्यांनी यशस्वीपणे पार पाडली असे गाडगेनाथ महाराज संस्थांचे परंपरेचे वारकरी आणि गाडगेनाथ महाराजांचा दिंडी सोहळा आणि त्यांची विशेष विचाराची परंपरा ज्यांनी पुढे चालवलेले असे आमचे कृष्णात महाराज कोळीकर आमचे कृष्णात महाराज सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांना मनापासून धन्यवाद आमच्या घरच्या प्रत्येक कार्यक्रमाला ते उपस्थित असतात कारण आणि ते तर येतातच समस्त कोळीकर मंडळी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आमचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय भाऊंचं काय नाव आहे राजेंद्रजी चव्हाण आमचे राजेंद्र भाऊ अगदी संप्रदायामध्ये वारकऱ्यांविषयी त्यांच्या अंतकरणामध्ये खूप जिव्हाळा आहे आणि त्यांचे बरेच कोळीकर मंडळी आज या ठिकाणी उपस्थित झालेले आहे सर्व मंडळी गोदड महाराजांच्या असणाऱ्या रथयात्रेला असेल जन्मोत्सवाला आल्यास नंतर नक्की आमच्याही घरी आश्रमावर येत असतात आणि हे कोळीकरांचं आणि कर्जतकरांचं गुरु शिष्याचं नातं यशस्वीपणे पुढच्या पिढीमध्ये हस्तांतरित होतं याचा आनंद आहे कृष्णात महाराज आहेत भाऊ आहेत ही सर्वच मंडळी कृष्णात महाराजांचे बंधू ज्ञानेश्वर महाराज ते या ठिकाणी उपस्थित त्यांनाही मनापासून धन्यवाद आदी करून उपस्थित सर्व रती महारथी मंडळी या निमित्तानं माझ्यासोबत आलेले महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार माझे लाडके मित्र आमचे प्रसाद महाराज पाटील ते या ठिकाणी उपस्थित आहेत
आमचे सूरज भाऊ सुद्धा धडाडीचे कार्यकर्ते सूरज भाऊ सुद्धा या ठिकाणी उपस्थित, त्यांनाही मनापासून धन्यवाद. सुंदर मृदंगाची साथ करण्यासाठी नेहमी माझ्यासोबत असणारे महाराष्ट्रातील नामवंत मृदंग वादक मृदंग सम्राट आमचे मारुती महाराज पुरी ते या ठिकाणी उपस्थित आहेत. सुंदर अशी मृदंगाची साथ करण्यासाठी काय महाराजांचं नामवंत मृदंगाचार्य आमचे अभिजित महाराज तेही उपस्थित. आदी करून गंधर्वासारखे गायन करणाऱ्या सर्व गायनाचार्य मंडळी सगळ्यांचं नामोल्लेख करणे शक्य नाही. सगळ्यांच्या चरणी मी नतमस्तक होतो. वारकरी शिक्षण संस्थेतले सर्व बालटाळकरी चोपदार असतील, कॅमेरेवाले असतील, शूटिंगवाले उपस्थित सर्व मातृवर्ग पितृवर्ग सगळ्यांच्या चरणी नतमस्तक सेवेला प्रारंभ वेळाला. हो, गाव लहान पण कीर्ती मात्र महान अशा पद्धतीचं संप्रदायात सुद्धा एक विशेष योगदान असणारे हे गाव आहे. आणि जीर्णोद्धाराच्या वेळेसच बघितलं अत्यंत भव्य दिव्य कार्यक्रम केला होता. मंदिर सुद्धा अत्यंत देखणं बांधलेलं आहे आणि सगळ्या गावकरी मंडळींच्या अंतकरणात एकी आहे म्हणून छोट्याशा गावात एवढा सप्ताह विडवला. देवाची आवड सांगणारा आजचा अभंग आहे. आवडी तयाची मोठी देवा. देवाला कोण आवडतं? देवाला भक्त आवडतं. आणि त्या आवडीसाठी देव भक्ताच्या घरी काय काय करतो हे आजच्या अभंगात आहे विडवलं. जगामध्ये आवड नाही असं एकही माणूस जगात नाही. कुणाला ना कुणाला काही ना काही आवडतच. आवडच नाही असा माणूस आहे का जगात? संत जरी असले तरी त्यांना का होईना काहीतरी आवडतच. जग जरी असेल त्यांना काही का होईना आवडतच. आणि देव जरी असेल त्यांना सुद्धा काही ना काही आवडीचा विषय असतोच. आवड भिन्न नाही पण आवडच नाही असा माणूस जगात नाही. कुणाला कीर्तनाला यायला आवडतं, कुणाला घरी झोपाय आवडतं, कोणाला सत्य सहकार्य करायला आवडतं, कोणाला आडवं चालाय आवडतं, काहीला सत्य निर्माण करायला आवडतं, काहीला बंद पाडायला आवडतं. म्हणजे आवडच आहे ना. मी म्हणतो काही का होईना पण आवडतच आहे ना. प्रत्येकाची आवड भिन्न नाही. मागची म्हणजे बोल ना. आईला कोण आवडतं असं जर प्रश्न केला तर त्याचं उत्तर एकच आहे. आईला फक्त तिचं बाळ आवडतं. आईला बाळ सोडून दुसरा काय आवडीचा विषय असू शकतो का? हा, मग ती कसलं का असाना, खैर बांड काळ नकट शेंबड, पण आईला कोण आवडतं? आंधळे पांगळे मुके बहिरगळ अनर्गळ कसंही असू द्या, आंधळ मुक बहिर, पण आईला तिचं बाळ इतकं आवडते. पण ऐका, आईला फक्त आईचंच बाळ आवडतं का बाई दुसऱ्याच्या आईचं बाळ आवडतं का? आपुलियाचा कळवळा आणि का बाळावरी नये, आणि का बाळावरी नये, आपल्याचा कळवळा आणि का बाळावरी नये, आपुल्याचा कळवळा आणि का बाळा नये, आणि का बाळा नये, आणि आपुलियाचा कळवळा आणि का बाळावरी नये. आईला बाळ आवडतं पण फक्त स्वतःच, दुसऱ्याचं नाही. स्वतःचं बाळून दुसऱ्याचं कार्ट हे, आणि स्वतःच इतकं आवडतं ती किती येडा असू द्या, त्याने किती चुका करून द्या, त्याने किती मूर्खपणा करून द्या, तर आईला आनंदच होतो. त्याला अजून एक ज्ञानोबऱ्यांची ओळी देतो. आहोताने याची लागता झटे, तेने अधिकची पाना फुटे, रोष प्रेम दुनवटे पर्यंत याच्याने. वासरू जेवढं गायला जास्त दुसण्या मारेल तेवढा गायला जास्त पाना फुटत. तसं मुलगा चांगला वागल्याचा आईला आनंद असं नाही. ती कसंही वागू द्या तरी आईला प्रियच आहे. विडवलं. आणखी एक ओवी पुढची. ना तरी बालक बोबडा बोली, का वाकुडा विचुका पावली, ते चोज करून मावली रिगेजे. कसले व्यास शाळेत खोड्या करून घरी येते तरी आई म्हणते आलं माझं वाघाचं पिल्लू. वाघाचं पिल्लू म्हणजे ही कोण झाली? वाघीण. आणि पतिदेव कोण? वाघ. वाघ 24 तास पिऊन. वाघाचं पिल्लू कसलंही असू द्या पण आईला बाळ प्रिय. किती प्रिय सांग का? पहिलीतलं पोरं होतं घाण घाण शिव्या देत होतं. शेजाऱ्याने सांगाले पोराला काहीतरी चांगलं शिकव, आता शिक, पहिले जाताना वाईट वाईट शिव्या देत. आई म्हणे ग बस, लहान आहे म्हणून देत आहे घाण घाण शिव्या, मोठं झाल्या दिन की चांगल्या चांगल्या शिव्या. किती बाळ आवडते? आपुलियाचा कळवळा आणि का बाळावरी नाही. तसं आईला बाळ आवडतंय, आईची आवड आहे, तिला फक्त त्याचं बाळच आवडतं. पतिव्रता स्त्रीला फक्त तिचा पतीच आवडतो. पतीची मता अनुसरे पतिव्रता किंवा पतिव्रते जैसा भ्रता
व्रतार प्रमाण पतिव्रते जैसा व्रतार प्रमाण पतिव्रते जैसा व्रतार प्रमाण पतिव्रते जैसा व्रतार प्रमाण आम्हा नारायण तैशा परी पतिव्रते जैसा व्रतार प्रमाण पतिव्रते जैसा व्रतार प्रमाण पतिव्रते जैसा व्रतार प्रमाण पतिव्रता स्त्रीला धर्मपत्नीला फक्त तिचा मालक आवडतो, प्रिय आहे माय बाप, प्राणनाथ आवडतो. आणि नवीन नवीन लग्न झालं तर जास्त आवडतो, परत होतो कमी. नवीन नवरी बघा ना किती शुद्ध बोलते मालकाला, एव्हा तेव्हा तुम्हाला जेवायची का, कशाला जेवण मरायला ती इतकी शुद्ध भाषा. नवीन नवरी अनुस्वरच का देत असन बा, तिचं व्याकरण नेमकं कोणत्या कंपनीत तयार झाले बा. अहो ऐकलं तर कार्बोहिर रे का काय ती, सरळ बोल ना. पण अनुस्वर किती दिवस, वर्षभर. वर्षाने म्हणते गिळायचंय का नाही, 2 वर्षामध्ये हाताने घेऊन गेला, 3रं वर्ष म्हणतो धिंडी कवा निघायची र, वरण भात खातो पण गुलाबजाम नको, सुखाने नसल्यावर काय जळायचं. आवड कमी होता कामा नये. पतिव्रता स्त्री फक्त आपल्या मालकावरच प्रेम करते, ठीक आहे. पत्नीला प्राणनाथ आवडतो, म्हणजे पत्नीला पती आवडतो. मग पतीला कोण आवडतं, तिसरी आवड सांगतो बरं का. पतीला पत्नीचं गणगोत आवडतं. असं शास्त्र आहे बरं का, मोकार गप्पा नाही ते. आईला बाळ आवडतं, पत्नीला पती आवडतो, आणि पतीला पत्नीचं गणगोत आवडतं असं शास्त्र सांगतं. हा, त्याच्यामुळं तिकडचं जरा एक वेगळंच वलय असतो. हा, सासरवाडी म्हणलं की आउटच. पतीला पत्नीचं गणगोत आवडतं. किती आवडतं सांगू का. कलियुगातला पोरगा आई बाबाकडे पाहिणं डोकून, सासऱ्याला राम राम घालतो वाकून, सासवच्या पुढं काम करतो झुकून, आणि मिवणीला हुरडा देतो फुकून, हुरडा देतो मिवणीला, आणि बोंड देतो बहिणीला. बहीण फुगली बोंडानं, ह्याला धरलं पाहिजे गणपतीच्या सोंडनं, हाणलं पाहिजे खोऱ्याच्या दांड्यानं. आईला लावतो कामाला, सासूला नेतो 4 धामाला, कवा आनंद होईल प्रभू रामाला भेटायला. पत्नीला पती आवडतो आणि पतीला पत्नीचं गणगोत आवडतं असं शास्त्र सांगतो. 3 आवडी सांगितल्या बरं का आपल्याला. शेवट देवाची आवड बघायची. 3 आवड. 4थी आवड, सत्यवादी माणसाला सत्य आवडते. प्रसाद महाराज, जो सत्यवादी माणूस आहे ना त्याला सत्य आवडतं. आणि माणसाने जीवनामध्ये सत्याची कास धरावी. तू का म्हणे बरा सत्याचा सायास, अखंड सत्याच्या बाजूने असावं माय बाप. आणि अजून एक वाक्य सांग का, साधून सत्याच्या बाजून न जाता सत्याच्या बाजून जा. सध्या लोकांना सत्य नको, सत्ता पाहिजे विठ्ठल. पण एक वाक्य ध्यानात ठेवा, ज्यांना नुसती लोबाडायसाठी सत्ता पाहिजे ना, आणि सत्य ज्यांनी मातीत घातलं, एक दिवशी सत्ता काय अखंड टिकत नसते. आणि एक वाक्य सांगतो, सत्यापेक्षा सत्य टिकत असतं. म्हणून भारताचं ब्रीद वाक्य सत्यमेव जयते. असं आहे, सत्तामेव जयते, सत्ता नाही सत्यमेव जयते. अजून एक आपलं फार मोठं एक भावगीत आहे, सत्यम शिवम सुंदर. सत्य आहे तेच शिव आहे, म्हणजे भगवान शिवचं स्वरूप आहे, आणि जे शिवजीचं स्वरूप आहे तेच सुंदर आहे. असं म्हणले का, सत्ता ते शिवम नाही, सत्यम शिवम. सत्यवादी माणसाला फक्त सत्य आवडतंय. विडल पत्नीला पती, पतीला तिकडलं गणगोत. सत्यवादी माणसाला सत्य, आणि मद्यपीला मद्य आवडते. पिणाऱ्या माणसाला तुम्ही अमृत पाजा, ती म्हणते टेस्ट नाही रे, माझा ब्रँड वेगळा आहे म्हणतो. आणि त्याला बी तुकोबाऱ्यांचं एक प्रमाण आहे, नरुची गोडी नवनीताची, नरुची गोडी नवनीताची.
नवनीताची. नवनीत म्हणजे दही दूध लोणी तूप सोनं खाऊ घाला तरी ते म्हणतो जमत नाही, आपल्याला तुकडाच पाहिजे आपला. त्याच्यावर ती खुश आहे. हो, सत्यवादीला सत्य आवडते आणि मद्यपीला मद्य आवडतं. एकदा प्याल्या ते आम्हाला सुद्धा आवडत नाही. 100 गांधावाल्याचे एक पेताड हरिपाठ बंद पाडते. बंद करा हरिपाठ. गांधावाले काय लायकीचे तर आम्हाला माहिती. हा, त्यांचे दम असेल तर त्यांनी पिऊन दाखवा. म्हणजे त्याच्यासाठी बुका थापला का, तो 500ची पिऊनचा अध्यक्ष झाला का. पिणार याची तरी असतात. 2 म्हातारे पारावर बसले. मला होय 10 रुपयाला खोकला जातो करा. दुसरा मला 100% जाणार. हा म्हणलं कसं काय. अरे येड्या दारू मला माझी बायको गेली, जमीन गेली, घरदार गेलं, गाडी गेली, तुझा खोकला का नाही जाणार म्हणला. आता ते घालीव निघले. ही घाल, चांगलं खा, चांगलं प्या, चांगल्याच्या संगीत राहा, व्यसन करू नका. तरुण पिढीला विनंती, व्यसन फॅशन वाईट ओकटे दिसन ते तर खाली बसन ह्याच्यात काय भेटल. गुटखा खाला तोंड फुटून, 10 रुपयाला लेवर पटून, चांगल्या कामात बंधन तुटून. मित्रमंडळ चांगले ठेवा. आता सुरुवातीला पाचत्यान ताडी तुमची वाळत्या नाडी, दारूचला त्यान गोडी काऊ लागन महाडी, इकली गाडी, बायकोची जीर्ण झाली साडी, आर लावण्याच्या दारूला काडी, धरण्यानं बतुकोबाची जोडी, मंकळन परमात्ताची गोडी. व्यसनाची हरदन आयुष्याची बरबादी करण्यापेक्षा वार करे बसून हरिपाठ वाचा भेटल. 5 आवडी तुमच्या पुढे मांडल्या. आणि आता शेवटच्या, सत्यवादीला सत्य आवडतं, मद्यपीला मद्य आवडतं. आणि देवाला कोण आवडतं असा जर प्रश्न असेल, देवाला फक्त भक्त आणि भक्तच आवडतात. विडवलं. किती आवडतात तेही प्राणा परवते, आवडते मज निरुते, जे भक्त चरित्राशी प्रशंसिते. तेवढंच नाही सांगितलं, भक्त तर आवडतात, पण जे भक्ताचं गुणगान गातात ते माझ्या प्राणापेक्षाही मला आवडतात. विडवलं. बहु आवडती जीवापासून, या स्वतःच्या जीवापेक्षा देवाला आपले भक्त प्रिय आहेत. नाही बाप, देवाला जगात दुसरा आवडीचा विषयच नाही. देवाला फक्त आणि फक्त त्याची जी भक्ती करतात, जे भाविक आहेत ते भक्त आहेत, ते आवडतात. भक्त कोणाला म्हणायचं, जो भाविक असतो तोच भक्त असतो. भाविक कोणाला म्हणायचं, भाविक या शब्दाची निर्मितीच भाव शब्दापासून झाली. ज्याच्या अंतकरणामध्ये भगवंताविषयी शुद्ध भाव आहे त्याला भक्त म्हणायचं. आणि असा माणूस देवाला प्रिय असतो. आणि भावच या देवाला बाकी गरजच नाही. देव भावाचा भुकेला, हाची दुष्काळ तयाला. भावाशिवाय कळत नाही. भावे विना देव नकळेने संदेह, गुरुविना अनुभव कैसा का. देवाला फक्त भाव पाहिजे, मला बाकीच्या गोष्टीची गरज नाही. सुदाम ब्राह्मण दुःख दरिद्रे पिढीला, मुष्टीभर पोहे घेऊन भेटीला. पुढचं महत्वाचं आहे, शुद्ध भाव दे कोणी गाव सोन्याचा दिला का. शुद्ध भाव, देवाला फक्त भाव लागतो. आणि म्हणून ज्याच्या अंतकरणामध्ये शुद्ध ज्याचा भाव झाला, दुरी नाही देव त्याला. ज्याचा अंतकरण मायबाप गंगेसारखं निर्मळ झालं, भगवंताविषयी अतिशय टोकाचं प्रेम ज्याच्या अंतकरणामध्ये आहे, अशा भाविकाचं काम भगवंत स्वतः करतात. अभंगाच्या पहिल्या भाविकाचे काज अंगे देव करी, भाविकाचे काज देव अंगे 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 करी. गाडी नडवागारी उचिष्टते, गाडी नडवागारी उचिष्टते, उचिष्टते फळ कायमी लढीचे, उचिष्टते फळ कायमी लढीचे, उचिष्टते फळ कायमी लढीचे, उचिष्टते फळ कायमी लढीचे. गाडी नडवागारी उचिष्टते, गाडी नडवागारी उचिष्टते, उचिष्टते फळी नडवागारी फळी, उचिष्टते फळी कायमी
ठिकाण नाही लाज धरीत नाही लाज धरीत नाही लाज धरीत काम करताना देव लाजत नाही. साधा वया भक्ती काज नाही लाज धरीत. कोणतंही काम असू देव भाविकाचे काज अंगे देव स्वतः ह्याच्या त्याच्या थ्रो नाही. तुम्ही करा हे करा माणसं पुढे पाठवायचे हाताखालचे डायरेक्ट स्वतःच अंगे देव करे. स्वतःच्या अंगण स्वतः राबतो माय बाप. भाविकाचे काज अंगे देव करे स्वतः करता. आणि प्रत्येक भक्ताच्या घरी भगवंतानं काम केले आणि पगार तर रुपये बी नाही बरं का. बिन पगारीन फुला अधिकारी फुकट काम. पैसे देऊन माणसं कामाला मिळणार. आता मिळत ते का माणसं. एका पोराला एका शेडजी कर 30,000 रुपये महिना ठरला. मालक म्हणला ही काम करावं लागेल ते काम ते मला शेडजी थांबा तुमच्या सगळ्या अटी मला मान्य आहेत पण माझ्या 2 अटी तुम्हाला मान्यच करावं लागते. म्हणले काय म्हणणे बोल. माझी पहिली अट मला झोपीतून उठलं की जेवायला लागतं. म्हणजे दिलं. आणि दुसरी अट मला जेवलं की झोपावं लागतं. झपकाय पाहिजे उठला की गिळीतून गिळला की नसतो. काम काय स्वप्नात करणार आहे का. म्हणजे नुसतं लबाडीचा धंदा ना. पैसे असं काम करणार. देव फुकट काम करतो. कोणाच्या घरी केलं. धर्मराजाच्या घरी विठ्ठल राजर्षी यज्ञ केला माय बाप. न भूतो न भविष्यत एवढा भव्य देवी यज्ञ केला. प्रत्येकाकडे वेगवेगळं नियोजन दिलं. कोणी अर्जुनाकडे नियोजन होतं आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करायचं. नकुल सहदेवाकडे नियोजन होतं बसण्याची व्यवस्था झोपण्याची व्यवस्था राहण्याची व्यवस्था. ऋषी मुनींना काही कमी जास्त लागते. आणि भीमाकडे नियोजन दिलं होतं स्वयंपाकाचं. कारण भीमा आचार्य बरं का. भीमासारखा आचार्य जगात दुसरा कोण. पुरुषामध्ये 1 नंबरचा स्वयंपाक केला भीमदादानं आणि महिलांमध्ये 1 नंबरचा स्वयंपाक केला नाथ महाराजांच्या धर्मपत्नी गिरजा मातेनं विठवलं. गिरजा मातेचा असा स्वयंपाक होता. पोळी जर गुळवणीत टाकली तर जाग्यावर पोळी एक राहायची. ओरिजिनल पोळी त्याला म्हणायचं. गुळवणीत टाकलं की त्यांनी समर्पण केलं पाहिजे. असं इर गुळूनच गेली पाहिजे. आता आताच्या पोळ्या. आमचा एक मित्र एका गावात जेवायला गेलं. त्याचा अंगठा तुटला पण पोळी तुटली नाही. काय लबरची का काय म्हणजे लईच जड असतात म्हणे. काय काय मावल्या साहेब 1 नंबरचा स्वयंपाक केला आमच्या गिरजा मातेनं. पुरुषांमध्ये भीमदादानं भेटवलं. भीमाकडे नियोजन दिलं होतं स्वयंपाकाचं. आणि भीमाकडे स्वयंपाकाचं नियोजन प्रत्येकाला यज्ञाचं एक सगळं नियोजन दिलं. आणि एकदाच लाख माणसाची पंगत बसली माय बाप. ते काय यज्ञ बारीक होता का काय. 56 कोटी तर एकदच होते. भावकी काय कमी का काय देवाची. पंगत बसली. भाविकांचं निम्म जेवण संपलं आणि धर्मराजाला घाम सुटला. धर्मराजाला घाम सुटल्यावर धर्मराज म्हणले आता फक्त एक जणच तारू शकतो भगवंत. देवाला फोन केला. म्हणजे कुणीकडे का नाही म्हणले पंक्तीत वाढीतोय म्हणले. इकडे या म्हणले. का अहो लाखो माणसं एकदाच बसलेत. आपण सगळं नियोजन केलं. सोन्या चांदीचं नियोजन केलं. ऋषी मुनीचं नियोजन केलं. यज्ञाचं नियोजन केलं. पाहुण्याची झोपाची व्यवस्था केली. वाड्याचं नियोजन. पण पात्र कुणी उचलायचे. मेनच नियोजन राहून गेलं ना म्हणले. बरं तवा काय जेवा येणारी काय ती सामान्य ऋषी मुनी जपी तपी योगी ती काय हाताने ताट उचलत्यान का. बरं पंक्तीत म्हणता येते उचला. पण जर पाहुणा जर आला चांगला हाय फाय तर आपण उचल नाही. राहू द्या ताट आपापली उचलून नाही ना. ती पूर्वी परंपराच नव्हती. बरं ताट बी काय तवा सोन्याची चांदीची पितळाची उचलून काय लोकांनी आणले असते काय माघारी. म्हणजे ही बी दुसरी बाजू बी आहे ना. धर्मराजाला अरे निम्मी पंगत संपली म्हणले. अजून आपलेच वाड्यांच्या हातात बादल्यात म्हणले. पात्र कोणी उचलायचं. सगळ्यात मोठं नियोजन तेवढं बाकी राहिले म्हणले. बाकी सगळं ओके झाले. आणि तेवढ्या बाबतीत जर गालबोट लागलं
म्हणले अवघड होईल म्हणले, कारण पत्रकार डायरेक्ट कॅमेरा घेऊन आलेत, लाईव्ह चालू आहे म्हणले. बदनामी करते लोक, एवढं नियोजन केलं, ताट उचलायचं नियोजन करता आलं नाही ह्यांना. आणि योद्धा जेव्हा शरण येत नाही तेव्हा बदनाम केला जातो. कारण म्हणले कोणत्याच गोष्टीत गव्हाना म्हणले एवढी एक बाजू कमतरता राहिली, म्हणले आपण पात्र कोणी उचलायचे याच नियोजन राहून गेले. मग देव म्हणले अवघड काय, बाजूला म्हणले पट्टी आहे ना, भाविकाचे काज अंगे देव करे. देवानं शियाला करकचटण बांधला, धोतराचा खोसा कमरेला खावला, आणि जेच मायबाप पात्र उचलाय सुरुवात केली. हे लाईन की देव आहे, काही करू शकतात मायबाप. चतुरातो शिरोमणी गुण लावण्याचे खाणे. आणि जेवढ्या पंक्ती तेवढ्या पंक्तीमध्ये मायबाप भगवंताने अनंत रूपे या पद्धतीने आपले अनंत अवतार प्रगट केले. अर्ध्या मिनिटात आखे पात्र उचलून बाजूला, आणि मग धर्मराजाने श्वास घेतला बस. आणि हे तुकोबाराने पाहिलं आणि म्हणून वर्णन केलं, काढे धर्मा घरी उचिष्ट. उष्टी ताट काढली, उचिष्ट या शब्दाचा अर्थ उष्टी ताट. ठीक आहे महाराज, देव भक्तावर एवढं प्रेम करतो, मग फक्त उष्टी ताटच उचलली हो, पण उष्ट खाईन काय. अरे उष्ट सुद्धा खाल्लाय अभंगाच्या दुसऱ्या चरणात. उष्ट फळ खाय विलनीचे, उष्ट खाय विलनीचे, काय भाळा उष्ट काय उचित फळ खाय विलनीचे, उचित फळ खाय विलनीचे, उचित फळ खाय विलनीचे. आवडीतायाची भेटी देवा, आवडीतायाची मोठी 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 देवा. उचित फळ खाय विलनीचे, 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 उचित खाय विलनीचे, उचित खाय विलनीचे, उचित खाय विलनीचे. आवाज थोडा वाढ. फक्त देवाने उष्ट काढलं नाही, उष्ट खातो सुद्धा. उचिष्ट ती फळे खाय भिल्लटीची, आवडी तयाची मूठ. किती भक्त हा उष्टी पात्र उचल नाही, हे तर टोकाचंच काम आहे. पण देवाने भक्ताचं उष्ट सुद्धा खाला. पाहता गोवळी खाय त्यांची उष्टावे. गोपाळांचं नाही का उष्ट खाल्लं देवाने, शबरीची उष्टी बोरं खाल्ली मायबाप. उचिष्ट ती फळे खाय भिल्लटीची. आता उष्ट खाणं लय चांगलं आहे का? कुणी कोणाचं उष्ट खायचं ह्याला बी शास्त्र आहे. पतीचं उष्ट पत्नीनं खाल्लं तरी जमतं, पाळाचं उष्ट आईनं खाल्लं तरी जमतं, आणि गुरुचं उष्ट शिष्यानं खाल्लं तरी जमतं. आता पतीचं उष्ट पत्नी खात नाही, आता दोघात एकच आईस्क्रीम आहे. त्याच्या पुढे धरायची, ह्याने चाटायची, त्याच्या पुढे धरायची. अरे काय मूर्खपणा काय. तुम्ही इतके भिकारीत का, तुम्हाला 2 आईस्क्रीमला पैसे नाहीत का? तुम्ही लग्नच कशाला करायचं मग तुमच्याकडे पैसे नाही तर? दोघात एक आईस्क्रीम, दोघात एक तसला ड्रिंकचा गालास, त्याच्या स्ट्रॉ. काय आणि काय झालंय सध्या, तुम्ही मूर्ख वागले की लोकांच्या दृष्टी स्टँडर्ड. सध्या लोकांचं असं, तुम्ही बावळाटपणा केला की लोक म्हणत तेवढं हाय पाय बरं का, हाय पाय नाही झपकाय पाहिजे त्याला, घ्यायला हाय पाय असलं.
काहीतरी नाटकं केली की त्याने म्हणायचं मी लय स्टँडर्ड आहे, मी हाय एज्युकेटेड आहे, मी मुंबईला राहिलो. तू मुंबईला हाणतो का आम्हाला? उगा काहीतरी नाटकं करायची. सध्या लोकांचा चष्माच उलटा आहे. धर्माला सोडून राहिले की तुम्ही भारी वजनदार, आणि धर्माला चिकटून राहिले की तुम्ही मूर्ख. तुम्ही सकाळी सकाळी आंघोळ स्नान, गळ्यात माळे, गण लावला, लक्ष्मी मातेचं पांडुरंगाचं दर्शन घ्यायला गावात आले की लोक येड आहे ती, असंच बोंबलत फिरते देवदेव करीत मोकारात, याला काही काम नाही धंदा नाही, चांगलं जगतं ना. आणि तुम्ही बापाला हाना, लोक म्हणते तो स्टँडर्ड आहे बरं का. अरे त्याने बाप चोपला, त्यो आईवर धावतोय, अख्ख्या गावातला बड्या करतोय, तरी स्टँडर्ड. ह्याला एकच प्रमाण आहे बघा, थाप मारा. धुन्न झाला तुझा दरबार, धुन्न झाला तुझा दरबार, धुन्न झाला तुझा दरबार, धुन्न झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार. पुण्यवंत पाता लोकी नेला, पुण्यवंत पाता लोकी नेला. काली वाजा काली काली काली, पुण्यवंत पाताळ लोकी नेला. दरिद्री तो भाग्यवंत केला, दरिद्री तो भाग्यवंत केला. दरिद्री तो भाग्यवंत केला, दरिद्री तो भाग्यवंत केला. चोरट्याचा बहुमन वाढविला, चोरट्याचा बहुमन वाढविला. चोरट्याचा बहुमान वाढविला, चोरट्याचा बहुमान वाढविला. निर्जीवनाचा अपमान केला, अपमान केला, जीवनाचा अपमान केला. निर्जीवनाचा अपमान केला. धुन्न झाला तुझा दरबार, धुन्न झाला तुझा दरबार, धुन्न झाला तुझा दरबार, धुन्न झाला तुझा दरबार. धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार. धुन्न झाला तुझा दरबार, पुण्यवंत पाता लोकी नेला, दरिद्री तो भाग्यवंत केला. काय तुझ्या दरबारात खऱ्याला किंमत आहे का? दरबार धुंद झाला. आणि सध्याचा बी दरबार धुंदच आहे बरं का. सध्या तर आंधा धुंद झाला, नुसता धुंद नाही, डायरेक्ट धुंदा धुंद, आंधा धुंद, मध्य धुंद, सगळे अंधा कानून आहे सध्या, सगळा धिंगाणा चालू आहे. 10 मिनिटं टीव्ही बघा, दिवसभर करमत नाही. काय त्या टीव्हीला चांगलं राहिलंच नाही. दरादरी, वाडावडी, आपटापटी, उचला उचली, पळापळी, बुकाबुकी, थुकाथुकी, ह्याची आली आणि त्याची गेली, ह्यो पडला, ह्यो राहिला, ह्यो बुकला, ह्यो थुकला, ह्यो वाकला, ह्याचा आला आणि त्याचा गेला, ह्यो निसटला, ह्यो पिसळला, ह्यो उभा राहिला, ह्यो वाचला, ह्यानी माघार घेतली, त्यो पुढा आला, नुसता धिंगाणाच चालू आहे. काय सध्या तर सगळा धिंगाण्याचाच काळ चालू आहे. काहीच नाही सध्या. निष्ठा, प्रेम, जिव्हाळा, लोक काय म्हणत्यान, झिरो किंमत आहे सध्या. एकाच गोष्टीला किंमत आहे, त्या गोष्टीचं नाव आहे सत्ता. विडवलं बेकारी झाली. त्या जपानमध्ये चोर पकडायला मशीनला एका तासात 500 चोर सापडलं. चोर पकडा मशीन अमेरिकेत आणलं, एका तासात 2000 चोर सापडलं. चोर पकडा मशीन भारतात आणलं, अर्ध्या तासात मशीनच चोरीला गेलं. चोर तर गावाना मशीन नुसत्या लाबडे. एक जणाच्या घरात मुगे झाले, तिला गेले मेडिकलमध्ये, मुगे म्हणायचं पावडर देत, दिली पावडर, ती घरी आलं. 2 तासांनी परत रिटर्न मेडिकलच्या थोबाडच पुडी फेकली. मला नको पुडी. काय झालं? एक सुद्धा मुंगी राहणार नाही, इतकी कडक पडणार. नकोच. काय झालं? मला ह्याच्यातच मुंग्या झाल्यात. आता मुंग्या माराच्या पावडर मध्येच मुंग्याने मुक्काम केला. आता घरातल्या मरत्यान का वाढत्यान खरं सांगा. म्हणजे नुसत्याला आपण फासवा फसवी चालू. एक जणाच्या घरात माश्या झाल्या, ते गेलं कराडच्या बाजारात. कराडच्या बाजारात एक जण माश्या मारायची पावडर का बसला. 2 रुपयाला पुढे माश्या मारायची पावडर, 2 रुपयाला पुढे माश्या मारायची पावडर. जीच लोक धावल्यात म्हणतात, ज्याच पुढे खपल्यात म्हणता, जीच धंदा झाला म्हणता, त्याचा मरणाचा माल छापला. एक जण घेणारा आगावच होता, पुढे फोडूनच बघतो रे म्हणला ह्याच्यात काय औषध आहे. विकणारा आते हुशार, हे पुढे सोडू नको, माश्या कुठल्या मारायच्यात घरच्या, तिथंच सोड, हिथं सोडले त्या औषधाची पावर कमी होते. हा म्हणलं तुझं बी खरं येईल का. गेलं घरी जेवायला बसलं, बायकोला पुढे सोडली. पुढीत पावडरच नव्हती, कागदाची चिठ्ठी होती, आणि त्या चिठ्ठी पेनानं लिहिलं होतं, उजव्या हातानं जेवण करा, डाव्या हातानं माश्या हाना. आता हे काय औषध आहे का लबड्या. त्याला आणखी एक प्रमाण आहे, सोरवाडा थोडा. ऐका कलीचे मैमान, असत्यासी रिजले जन,
पापा देते अनुमोदन करते हेळन संताचे आई रे बेईमान दुनिया आई रे माता पिता को कोई नहीं माने औरत को बहुमान साधु संत को कोई नहीं माने मूर्खों को सन्मान आई रे बेईमान दुनिया आई रे अशी तुम्ही धर्माला सोडून राहिले की तुम्ही इको कमी तेवढे स्टँडर्ड आणि धर्म मातीत घातला की तुम्ही वजनदार आहे हे उलटाच्याच म्हणते बाजूला काढून टाका खरा धर्म सांभाळण्याचा प्रयत्न करा यासाठी हा धर्म मंडप आहे आणि म्हणून सध्या अवघड झाले कुणी कुणाचं उष्ट खायचं ह्याच्यावर आपला ते विषय निघाला पतीचं उष्ट पत्नीनं खावं बाळाचं उष्ट आईनं खावं गुरुचं उष्ट श्री गुरुचे उचिष्टे येत लाहोजी अवचटे ज्ञानोबाऱ्या म्हणतात श्री गुरुचं उष्ट म्हणजे माझ्यासाठी प्रसाद आहे मायबाप आणि देवाचं उष्ट भक्ताने खावा असं शास्त्र आहे पण आजच्या अभंगात हे उलटच झाले ना काय उलट झाले देवाचं उष्ट भक्ताने खाऊ पण हे तर भक्ताचं उष्ट देवाने खाल्लंय ऐका आपल्या भक्तावर इतकं देवाचं प्रेम आहे देवाने शास्त्राचा सुद्धा विचार केला नाही पण आपलंच प्रेम त्या ठिकाणी सिद्ध करून दाखवलं इतकी आवड भगवंताला आपल्या भक्ताविषयी आहे उचिष्ट ती फळे खाये भिल्लटीचे तुकोबारांनी भिल्लटीचे हा शब्द टाकून इथं जातीवाद केला नाही तर तुकोबारांना दाखवायचं तुम्ही कोणत्या जातीत असू द्या थप परमार्था जात सोडा जात पात धर्म भेद पंथ याचा विचार या धर्म मंडपात कधी केला जात कसा केला जात नाही याता याती धर्म याता याती धर्म नाही विष्णुदासा याता याती धर्म याता याती धर्म नाही विष्णुदासा याता याती धर्म आवाज टाळी वाजवा टाळी 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 टाळ टाळ याता याती धर्म याता याती धर्म नाही विष्णुदासा 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 निर्णय आईचा वेतशा निर्णय आईचा वेतशा कर्म कर्म त्यांचा कर्म धर्म त्यांचा चालणार आहे ना कर्म कर्म त्यांचा कर्म धर्म त्यांचा चालणार आहे ना कर्म बसणारी म्हणते का धावत ते वह्यात धावणं नाही ह्याला लय घासावी लागती तर कुणाचंही काम नाही हे गायन वादन एवढं सोपं आहे का जिंदगी गेली काय कांचा सहा लागा नाही गुरुजी सुद्धा काय काय शिष्यांना कटाळलं ते बाबास तुझ्या नादाने माझं विसरलं पण तू नाही शिकला तू घरगाड बुवा पकवाजाची शाही पाडली पिठीचा भाता फोडला टाळात बोट घेऊन घेतली येण्याची आता रात वाढल्या तुला कोणतंच जमाना तू फक्त वदनी कवळ घेताच्या लायकीचा आहे तो बाकी काहीच करू नको काही कुणाचंही काम नाही गायन वाजन आज उगा गाणारे वजनदार वाजवणारे वजनदार ऐकणारे बी वजनदाराचे टाव करून काय चाललं रे ह्यांचं नेमकं काहीच चाललं नाही लय सोपं चाललंय याता याती धर्म नाही विष्णुदासा निर्णय आईसा वेदशास्त्री वेदशास्त्रात असा निर्णय उचिष्ट ती फळे खाये भिल्लटीची भिल्लटीची म्हणजे भिल्ल समाजातली शबरी होती देवानं जातपात धर्म काहीच बघितलं उष्टी बोरं खाली कारण आंबट आहे का गोड हे बघण्यासाठी अगोदर ती खायची गोड गोड एका बाजूला आणि बाकीची फेकून द्यायची प्रभू रामचंद्र आले मायबाप किती वाट बघावे मायबाप कधी घरी येणार मायबाप शबरी इतकी वाट वाट पाहणं ज्याला म्हणायचं ते फक्त शबरी मातेनेच करू जाणं वेडवलं शबरी इतकी वाट नाही पाहू शकत मालक जर कामाला गेले यायला उशीर झाला कवर वाट बघू आपण 10 मिनिटं 15 मिनिटं अर्धा तास 1 तास बायका म्हणतात आता खाऊन घ्या ह्यांचा येण्याचा बी दिसत नाही आणि तुम्ही त्यांच्या आधी जेवता हे बी योग्य कारण हे जर पिऊनच येत असते आधी खाल्लेलंच बरं आहे ना मग आपण नाही वाट बघू शकत वाट पाहावी फक्त शबरीनच वाट पाहणारे वेगळे असतात वाट लावणारे वेगळे असतात वाट दाखवणारे वेगळे असतात वाटत बी बरेच प्रकार आहेत मायबाप वाटाला आडवे चालणारे बी बरेच असतात वेडलं
पण वाट पाहणं ज्याला म्हणायचं ते शबरीनेच करू जाणं मायबा. उचिष्ट ते फळे खाये भिल्लटीची शबरी मातेची उष्टी वर आवडी तयाची मोठी देवा. किती आवड बा, प्राणापेक्षा प्रिय आवडतं. काय देवाच्या घरी नव्हतं का काय? काय कमी होतं सगळं. मागच्या म्हणजे बोलू नका विनंती, सगळं आहे मायबा. पण तरी सुद्धा भगवंत भक्ताच्या इतका आधीने इतकं प्रेम करतो. काय झालं ते महाभारतातली कथा. आपल्याला 3ऱ्या चरणाकडे जायचं, आधी कथा सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. 3रं चरण. दुर्वास ऋषी लय रागीट. हा, त्यांच्यापासून सगळी माणसं दुर्वास करायचे म्हणूनच नाव दुर्वास होतं. त्यांच्या जवळ गेलं की बुकाच, ती जर पेटलं जर शाप दिला तर राखच व्हायची माय. लय रागीट आणि बोलन तेच खरं व्हायचं माय. आणि त्यांना खुश करण्यासाठी दुर्योधनाने त्यांना आमंत्रण दिलं. 60,000 शिष्य घेऊन त्याला. हा, मोठी माणसं एकटी येत नसते, त्यांच्या मागे लोटच येत असतो माय बाप. आणि पाहिजे बी हो, राजा म्हणलं की वैभव आलंच. राजा चाले ते वैभव सांगा, हे काय लागत ते सांगा. ते बी राजाच ना त्यांच्या क्षेत्रामध्ये, तपाच्या क्षेत्रात. 60,000 शिष्य मागची घ्यागण दुर्वास ऋषीन असं पंचपक्वान खाऊ घातलं ना. तू अशी सेवा केली दुर्योधनाने. दुर्वास ऋषी माग दुर्योधना काय मागायचं. आता तुला ऋषी प्रसन्न आहे, तुझं मागायचं ना, पण मागणी किती खालच्या दराजाची असावी दुर्योधनाकडून शिकावं. दुर्योधनाने एकच मागणी केली, स्वामीजी तुम्ही आमच्याकडे जसा पाहुणचार घेतला तसं 60,000 शिष्य घेऊन तुम्ही आमचे बंधू वनवासात आहेत, धर्मराजाकडे जावं आणि त्यांच्या घरी असंच भोजन करावं, हीच माझी इच्छा. आता ती वनवासात आहे, त्यांनाच खायला काय नाही, आणि 60,000 लाटांबळ कसं सांभाळायचं भाऊ. हे अवघडच आहे ना. पण ह्याच्या डोक्यात एकच गणित, तिथं जर गेले आणि ह्यांना जर खायला मिळलं नाही तर हे रागावणार आणि त्यांना शाप देणार आणि त्यांचा बुक्का होणार आणि माझी इच्छा पूर्ण होणार. किती वाईट विचार आहे दुर्योधनाचा विचार. आणि ही सगळी बॅकिंग पॉवर जिथून येत होती ना, ते शकुनी होता बरं का. दुर्योधनाची एवढी बुद्धी नव्हती. ही मास्टर माइंड वेगळेच असते. दुर्योधन किती चाल करू शकतो, त्यांना मर्यादा आहे. पण मर्यादेच्या बाहेर जर एखाद्याने निर्णय घेतला तर समजायचं मागं कोणीतरी आहे. विठ्ठल. शकुनीची अशी क्वालिटी, शकुनीचं काय काय डाव देवाला सुद्धा उलगडलं नाही प्रसाद महाराज. देवाच्या लेवलला ते राजकारण करत होता. म्हणजे शकुनी तरी काय सोपा होता का. मामा शकुनी, वाईट त्याच्या शिकवणी. आणि शकुनी सारखा आहे का जगात दुसरा कुणी. विठ्ठल. काय नाही म्हणले, आमच्या भावाकडे बी असंच जावं आणि मस्तपैकी त्यांच्या घरीच भोजन करा. दुर्योधनाला काय माहिती, धर्मराजाकडे बी देवाने दिलेली थाळी, या सूर्यदेवाने दिली ती, पण देवाच्याच सहीशिवाय नाही काय पानच हालत नव्हतं. वृक्षाचे पान हालेल्याचे सर वरूनच ऑर्डर होती, सूर्यदेवाने थाळी दिली ती. पण संध्याकाळी 6च्या पुढं घंटा वाजलं की जेवण बंद व्हायचं. आणि ह्यांनी टायमिंगच दुर्योधनाने असं दिलं, म्हणले तुम्ही रातचं जावा म्हणले. ही गेम करणारे अशी हे चित्रे असतात, मग त्यांच्याकडं अख्खं प्लॅनिंग असतं बरं का. कुणाला वाढायचं, कुणाला पुढं ढकलायचं, कुणाचा पाठिंबा काढायचा, कुणाला कसं पाडायचं, त्यांच्या संग राहायचं, त्यांचीच प्यायची, मतदान विरोधात करायचं. ही चित्री माणसं आहेत सध्या. डाव कळणं म्हणजे सध्या नेत्यांना सुद्धा कळणार कार्यकर्ते कोणाचे, आणि कार्यकर्त्यांना मी कळणार नेते कोणाचे. फक्त सध्या धिंगाणा चालू या. कुणीकडे उड्या हाना, काही म्हणणं नाही. लोक बघतात, आणि लोक जर शहाणे असते तर ही इतकं झालंच नसतं. पण आपल्या बी चुका आहे त्याच्यात, सगळ्या त्यांनाच बोललं. आपण मी 500 घेतल्याशिवाय मतदान करणं, आपण तरी कुठं लई असं हे लागून गेलो. स्वाभिमानाची माणसं. 500 1000ला ऐकतो आपण, कोंबडी 700ला आहे. कुत्रा घ्यायचं म्हणलं ना डॉबरमॅन, ते 15,000च्या पुढे. कुत्र्यात बी बरेच प्रकार आहेत. 5-5 लाखापर्यंत कुत्री 5 लाखाला आहेत, पण माणूस 500ला आहे. बैल लाखाच्या पुढे, काटेवाडी घोडा 10 लाखाच्या पुढे. स्टँडर्ड घ्यायचा म्हणला तर म्हणजे बैलाची, घोड्याची, कुत्र्याची किंमत आपल्यापेक्षा जास्त आहे, पण त्यांच्यापेक्षा खाली आलो कारण स्वाभिमान विकला. त्याच्यामुळे सगळ्या त्यांच्या चुका नाहीत, आपल्या बी बऱ्याच चुका आहेत. त्याला आपण सुद्धा कारणीभूत आहेच नाही असं नाही. आणि मग म्हणले जावं त्यांच्याकडे जेवायला. थाळी तर बंद झालेले सगळं, दिवस मावळ. आणि संध्याकाळी रातच्या 12 वाजता एक शिष्य धर्मराजाला उठवायला, उठा. आणि काय झाले,
महात्मे आलेत म्हणले. कोण? दुर्वास. परत घामाच्या धारा सुरू. धर्मराज म्हणले आमच्याच कशी संकट आहे, एक तर राज्य आमचंच, आम्हालाच वानस. म्हणजे खऱ्याला पहिल्यापासून त्रास आहे बरं का. हे खऱ्याला गोळी, खोट्याला पुरणपोळी, खरं खात गटकाळी, गरीबाची फाटली झुळी, ओसाल्यानं टोळी. हे पहिल्यापासूनच आहे खऱ्याचं मरण. हा आलं का म्हणले शिकड तरी सुखानं जगू द्या ना म्हणले. बरं आता यायचं होतं त्या दुर्वास ऋषींना तर दिवसा मराव ना, तर राज्याला काय कसं खाऊ घालाव, थाळी तर बंद पडली. मालक चिंताग्रस्त आहे म्हणल्यावर धर्मपत्नीने न बोलता ओळखलं पाहिजे. द्रौपदीने ओळखलं. मालक चिंतेत आहेत. काय झालं स्वामी? काय नाही म्हणले. तुला सांगण्याजोगा विशेष नाही म्हणले, तुझ्या आवाकाच्या बाहेरचा आहे. हा म्हणले सांगा तर म्हणले काय झालं, सहकार्य तर बघू म्हणले. काय नाही म्हणले ऋषी यायला लागले तर ते आत्ताच्या आत्ता भोजनाची व्यवस्था करा म्हणले. अरे बापरे कसं करायचं द्रौपदी, थाळी तर टायमिंग तर संपून गेलेला आहे. काळजी करू नका म्हणले. तुमच्या भावाने इतका कुटाणा केलाय, तुमच्याच भावाने इकडे पाठवलाय, पण आता फक्त माझाच भाऊ वाचू शकतो. त्यांच्यातच पिटली बरं का नवरा बायको. तुमच्या भावाने पाठवली परीक्षा गेल्या, पण माझा भाऊ म्हणजे भगवान श्रीकृष्ण. तुमचा भाऊ संकटात आणायलाय, पण माझा भाऊ वाचवायलाय. अशी सांड घावले अशा बोलत आहेत ह्यावी. तुमच्या भावाने केलं वाटवलं म्हणले आमतलं, माझाच भाऊ आता कामाला येत असतो. कुठे गुंतला अशी द्वारकेच्या कृष्ण म्हणून हाक मारली. देवी झोपली होती. पण बहिणीचं प्रेम हे बहीण भावाचं अतूट नातं आहे. आता नाही राहिलं बहीण भावाचं प्रेम जमिनीला मार्केट आल्यामुळं. तर बहिणीच भावा दावा लावती, पैसे फेकन मग सहीला. बहिणीच्या मनात ताप नसता, पण दाजी आगाव असतो आणि त्यात दाजी पेताड असा, मग तर कामच झालं. भाऊ मिळालाच. हा सध्या अवघडी बहीण. आणि काय बहीण भावाचं पूर्वी प्रेम होतं, अतुलनीय प्रेम होतं, शब्दातीत. आणि अजून मी नाही असं नाही आहे बघा. काय काय माता मुलींचं किती भाव प्रेम आहे. संसार करताना इतका चिकटीने संसार करतात. तेलातलं पैसे काढताय, मिठातलं काढताय, जिरीतलं काढताय, मोहरीतलं काढताय, नवरच्या खिशातलं काढताय, पैसे काढताय, गल्ला गोळा करताय, माहेरला जाते, साडी घेताना अख्ख्या गावाला सांगतात माझ्या भावाने घेतली. घेईन ना त्याला बिड्या वड्या मिळणार, तुम्हाला साड्या घ्या मोकळाय का. हा रांग जाताना सांगत आता खायचं एकाचं आणि घायचं एकाचं. आणि वरून मालकाला साड्या दाखवली, भावाने घेतली. तेव्हा मी म्हणतो छान आहे, अरे मस्त आहे, तुझाच माल आहे. खिशात हात घालून बघायचा नोटा कुठं गायब होते ती. म्हणजे ही बहीण भावाचं प्रेम. कृष्णा म्हणून बहिणीने हाक मारली आणि भगवान श्रीकृष्ण धावतच आले. आणि द्रौपदीने बोलायच्या आधीच देव म्हणले द्रौपदी लय रातचं बोलवले, जरा पोटात आग पडली, जरा भूक लागली, जरा जेवाय वाढ. तिने तर हात जोडले, देवा तू माघारी गेला तरी जमन. अरे तू जखमोच कसं मीठ चोळतो, ती तर आमच्या घरी अडचण आहे, तू हित येईन मी तीच मागतो का. मागे बाजी पान द्रौपदीशी, मागे बाजी पान
देवाच्या घरी नव्हतं का काय तर तुकोबारांनी अशी मीमांसा केली प्रश्नात्मक देव काय देवा घरी न मिळायचं देवाला मिळत नव्हतं का घरी नव्हतं का अहो अख्खं जग जिच्यासाठी येडे त्याला लक्ष्मी म्हणतात ती धर्मपत्नी आणि लक्ष्मीची दाशी म्हणजे अन्नपूर्णा दाशी लक्ष्मीची अख्ख्या जगाला मायबाप परिपूर्णता करणारे अन्नपूर्णा आपल्या धर्मपत्नीची दाशी त्यांच्या घरी काही कमी होतं का काय काय देवा घरी न मिळायचे तरी हिथं येऊन काय मागतोय माझे मागे भाजी पान द्रोप जेवाय वाढ म्हणते भूक लागली ग बस जेवाय वाढ हिथं जेवणाची पंचायत झाली म्हणून तर हाका मारू मारू जेम झाले तुला कुठून द्यायचे हा बघ म्हणजे कुठं असेल तर नाही म्हणले देवा सगळं रिकामं झाले हा म्हणले जे भांडे वगैरे दोन ठेवले त्याला जर एखादं पान वगैरे असं राहिलं असेल तर बघ म्हणजे ते आणि मग ते पान देवाने खाल्लं मागे भाजी पान द्रौपदी आणि तेवढं भाजीचं पान खाल्लं तर देवाने ढेकर बोला काय काम आहे आता मोकळाच झालो म्हणले काय नाही म्हणले दुर्वास ऋषी आले तर इथं आणि त्यांना मायबाप जेवणाचं नियोजन आहे देव म्हणले काय काळजी करू नका म्हणले फक्त एक काम करा तुमच्याकडे आले बिगर आंघोळीचं कसं खाऊ घालता म्हणले त्याला तुम्ही त्यांना आंघोळ करा फक्त गोड बोलून गंगेव पाठवा म्हणले बाकीचं नियोजन मी लावतो ठीक आहे देव काय लागवी हा सूत्रधारी ऋषी म्हणाले धर्मराजांना स्वागत केले या म्हणले जेवण तयार आहे तर स्नान तर करून या येऊस तर करूस तर गप्पा हाणूस तर चारचा प्रसंग झाला ब्रह्ममुहूर्त पहाट ह्या आंघोळ्या करून म्हणले आमचं सगळं रेडी आणि काहीच रेडी नाही पण देवाने असं मायाजळ केलं जिथं आंघोळ्याला गेली होती तिथंच मायबाबा असा भव्य दिव्य मंडप आणि हजारो पदार्थ जे काय जगात जेवढं असते तेवढं नावच सांगत नाही आता त्या मंडपात देवाने मायेच्या आधारे मायबाबा सगळं मंडप पुन्हा नुसत्या अन्नदानाच्या पंक्ती कायला शिष्य मराय तिकडे जातात गंगेत डायरेक्ट मंडपात घुसली इतकं खाल्लं नरड्याला आलं वाढणारी येतात की खाणारी येतात की सगळा धिंगाणाच इकडे हे निवांतच इकडे आंघोळ्याला गेले तोपर्यंत जेवण मरणाचं झालं इतकं खाल्लं शेवटी हा केलं तरी वरून दिसायचं आणि तेवढ्यात एक जण मला जिलबी मला आण जिलबी इकडे म्हणलं अरे तो म्हणला तू हा केलं तरी दिसतंय इतकं खाल्लंय मला जिलबी कशी खाणार मला काय नाही म्हणलं जिलबीची पुंगळी तोंडात कोण म्हणला अर्धी पुंगळी बाहेर आणि अर्धी बाहेर इतकं खाल्लं तेवढ्यात एक जण परत कडी मला अरे म्हणा तुला बोलता येईना अर्धी पुंगळी जिलबीची कडी वाढू कुठं म्हणला जिलबीच्या पुंगळीत होत आत ओढून घेतो म्हणला इतकं शिष्य जीवली म्हणता टम झाली दुर्वास ऋषी बी मरणाचे ऋषी तरी काय सुट्टी देतात काय असलं गावल्या मरणाचं चोपलं हो आणि देवाने इकडं परस्परच मंडपन जेवण सगळा अन्नदानाच्या पंक्ती नुसता धिंगाणा आणि दिवस उगवायच्या टायमिंगला दुर्वास ऋषी ध्यानात आल्या का आपण ते त्यांना जेवण बनवायला लावलंय आणि इकडंच इतकं आवड झालो आपण आता अवघड होईल गड्या शिष्यांना हाक म्हणजे चला रे म्हणले कवर खाता तरी काय काने बांधून घेतलंच आणि धर्मराज म्हणले दुर्वासजी आता तुम्हाला सगळा स्वयंपाक तयार आहे दुर्वास म्हणले तुमच्या पाया पडतो पाणी सुद्धा नको धर्मराज म्हणले नेमकं काय झालं भाऊ ह्यांना इथं जेवायचं निमंत्रण घेऊन आलते पाणी सुद्धा नको म्हणतात देव हसले धर्मराजाने ओळखलं ही सगळी देवाने कुटाणा केलाय बरोबर इकडं फुल करून आणले ते तिकडं गंगेवरच इकडं आपल्याला ताणच ठेवला नाही मायबाप प्रसंग सिद्धांत संपला अनेक कथा आहेत अशा पण आपल्या भक्तासाठी भगवंत रात्री अपरात्री कधी हाक मारा मायबाप येणारच पडता जड भारी मग तो हो निदेशीन आड घाली सुदर्शा फक्त जेवणाचं नाही अर्जुनाची गोडी धुतली अनंते अनेक कामे केली माझ्या संकटे बहुत निवारले अनेक सिद्धांत आहे एवढं भक्तावर देव प्रेम करतात मग भक्त नेमकं काय करतात भक्त देवाचं भजन करतात कोणतं करतात विठोबा रखुमाई चला हार घाला चला कार्यकर्ते हार घेऊन या लवकर रखुमा
कुमार ढोबार कुमार कुमार हे देव ढोबार कुमार हे जय 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 ढोबार देव पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय भगवानसुत छत्रपती ढोबार शिवाजी महाराज टाळी वाजवा टाळी ढोबार ढोबार होबा टाळी 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 होबार घुमार होबार घुमार होबार घुमार ढोबार वा एकदा टाळकऱ्यांसाठी टाळ्या वाजवा सगळ्यांनी मस्त आधी मुलं असतील मुली असतील नाचू कीर्तनाचे रंगीने आनंदी पल्लाव जगे माझा आनंद लुटला पाहिजे हा सुख सोहळा स्वर्गीन हे जे कार्य चालू धर्म करे असावा तो धर्म मग असा हो जाते वर्म आणि धर्माच्या संदर्भात अख्खं कीर्तन विसरा पण तरुण मुलांनी मुली दोन वाक्य चित्त नाही का शाळा शिका नोकरी करा पैसा कमाईश करा पण दोन वाक्याला कधी तडा जाऊन देऊ नका लक्ष्मी सारख्या आईच्या डोळ्यामध्ये पाणी येईल असं वर्तन कधी करू नका आणि भगवंतासारख्या बापाची मान समाजामध्ये खाली वेळ असं पाऊल कधी टाकू नका आपल्या संस्कृतीला किंमत आहे भारतासारखी संस्कृती शब्दच कसा आहे भारत माते की माता हा शब्द दुसऱ्या देशापुढे आहे का असं कधी ऐकलं का चीन मावशी अमेरिका आत्या लंडन दिदी जपान काका रशिया मामा नाही पण भारत माते की आई म्हणतो आपण या देशाला पवित्र विचाराचे माणसात म्हणून ऐका सैन्य कसं असावं चीनकडून शिकावं तंत्रज्ञान कसं जपानकडून शिकावं धूर्तपणा कसा अमेरिकेकडून शिकावा कपटीपणा कसा इंग्लंडकडून शिकावा सोनं कसं काढायचं आफ्रिकेकडून शिकावं तेल कसं काढायचं सौदी अरेबियाकडून शिकावं संस्कृती कसं माझ्या भारताकडून शिकावी भारतासारखी संस्कृती नाही आणि म्हणून या भारत देशाचे आपण पायिक आहोत आणि भारत देशाचं नाक म्हणजे महाराष्ट्र आहे बोलू नका आणि महाराष्ट्राचं नाक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपतींना ज्यांनी घडवलं त्या राष्ट्रमाता राजमाता जिजाबाई साहेब कसे घडले राजे माझी जाबुने माझी जाबुने दिया हमें सुंदर शिवाजी राजा जिजाबुने दिया हमें सुंदर शिवाजी राजा जिजाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा जिजाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा टाळी वाजवा टाळी टाळी तिथं आनंदाने नांदत होती प्रजा रे ना नांदत होती प्रजा समाज म्हणत होता जाणता राजा सर्व जाती धर्म केला गाजा वाजा माझी जाबुने जिजाबुने जिजाबुने दिया हमें सुंदर शिवाजी राजा जिजाबुने दिया हमें सुंदर शिवाजी राजा जिजाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा जिजाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा छत्रपती शिवाजी महाराज की भवानी शिवाजी अशा
छत्रपतींच्या राष्ट्रातले आपण माणसे. मुलांवर संस्कार घडवण्याची जबाबदारी महिला मंडळ तुमच्यावर आहे. ऐका जिजाऊ मातेची कथा. जीवनामध्ये कितीतरी सोसावी लागली व्यथा. छत्रपतींना तत्वज्ञान दिलं ज्ञानेश्वरीने गाथा, म्हणून त्यांना म्हणतात जिजाऊ राजमाता. राजमाता, राष्ट्रमाता. अला आताची माता स्वयंपाक बनवते टीव्ही पाहता पाहता. पोरगा घालतो लाता ती मध्ये चला ना माझा माथान काय करू आता जा दिंडीत. आता काय करते. संस्कार महत्वाचे मायबाप. आणि म्हणून मुलांवर बालगोपाळून चांगले संस्कार. तरुण पिढीला विनंती, कष्ट करा, मेहनत जिद्द चिकाटी आयुष्यामध्ये असावी तर तुम्ही मोठे व्हाल. शिवजयंती करायची, त्यांच्या विचाराची करा तर त्यांना खरा आनंद आहे. आता नुसतं आरडायचं राजे तुमची महाराष्ट्राला गरज आहे तुझी. तू काय बाटल्या मोकळ्या करायला आला का. तुम्ही छत्रपतीत ना. तुमच्यातले राजे जागे करा. यासाठी 4 वाक्य एका तरुण युवकांनो. कष्टाच्या आणि परमार्थाच्या जीवनामध्ये सोडा तुम्ही लाज. धंद्याला नम्रतेचा चढवा साज. जीवनामध्ये नीतीची आखून ठेवा तुम्ही बाज. असा संकल्प धर्माच्या मंडपाखाली करा तुम्ही आज. आणि थोड्या दिवसामध्ये तुम्हीच असाल छत्रपती शिवाजी महाराज. तुम्ही शिवाजी महाराज आहे. कष्ट करा, विचार उच्च ठेवा तरुण मुलांनी तर तुमची लग्न होते. हो लग्नाचं लय अवघड झाले. आता मुली झाल्यात कमी त्याच्यामुळे त्यांना आले डिमांड. पोरींच्या आयांना आले मार्केट. पोरींच्या आयांना जेवढं मार्केट आहे तेवढं कांद्याला सुद्धा नाही आता लय फोकसमध्ये. डायरेक्ट सांगता आमची मुलगी कोणाला द्यायची नाही. मुलगा दिवस आई छान पाहिजे, पगार भरपूर पाहिजे, जमीन भरपूर पाहिजे आणि त्याला आईबाप नसले पाहिजे. हा तुमच्या लेकीच्या सुखासाठी दुसऱ्याचा आईबाप मारता का बचत गट. अपेक्षा जरा मापात ठेवा. मुलीकडली माणसं बी सध्या ढगात गेल्या थोडी जमिनीवर राहा. आणि मुलांना बी एक विनंती, कष्ट करा, मनगटात ते धमक जगाला दाखवा. डॉक्टर, इंजिनियर, IPS, PSI, कलेक्टर, प्रांत, आर्मीत भरती, नियत भरती नाही. नोकरी राहा, दुकान टाका, व्यवसाय टाका, बिझनेस करा, चांगल्याच्या संगतीत राहा. पुरीच्या बाबाचा फोन येईन कधी लग्न करायचं. क्वालिटीला बी काही किंमत आहे का नाही. बोंबलत फिरत होतो तोंडात मावा. ढाब्यावर जायचं 10 रुपयाचं. मूर्खांच्या संगतीला गावात भांडणं. आई संग बी बापा संग वाद करायचा. कोण पुरीचं वाटोळ करायला मोकळे. तुला बघितलं तरी डीजेवाल्याला घाम सुटतोय. असलं तर तू पेले अंग घाली होते काय. त्या नवर देवाला तर कळतं ते भांबावलेलं असतं. काळाच्याच नुसतं आबाळाकडे बघत. 4-5 पेताडे त्या बाटलीसाठी पुढे पुढे कराय. 2-4 जण गुंड्या लावा, 2-4 जण बोटाच्या दोऱ्या बांधा. त्याला वाटतं इतकं माझ्या हाताखालीत मी इंद्र झालो. इंद्र ना तो दलिंद्र. तो काचा इंद्र. तुला रुपये कमाची आकणे जेव्हा काय डीजे वाजला घोडा उदळा नाचा नाचा नवर दिवस घेऊन गेला. ते बघितलं का मोबाईल. आमच्या जिल्ह्यात झालं नगर जिल्ह्यात. नवर दिवस नेला लग्नातून 3 किलोमीटर रेड्या बबळीत पडला होता नवरदेव. दुसऱ्या दिवशी गावला त्याला ओढू बाहेर काढला तरी त्याचा एक तडाका. नवरी कुठे. लोक म्हणे तिचं कालच झालं. मला मी आता काय करतो. असा डीजे पुढं नाचा मोकळा. आता काय करतो. ते सोलापूरचा तर मोर्चा तर लय गाजला. 500 पोरांनी गेल्या उन्हाळ्यात. कलेक्टर ऑफिसर मोर्चा काढला. आमच्या मागण्या मान्य करा. कलेक्टर म्हणे बोला काय मागण्यात. म्हणजे आम्हाला बायका द्या. अरे तुम्हाला बायका सरकार द्यायच्या मग तुम्ही नेमकं काय करताय बा. त्याच्यामुळं जरा मुलांनी नीट राहा, एकी ठेवा. आणि आणखी एक वाक्य सांगतो. ज्या कुटुंबात एकी असते त्या कुटुंबात गावात वजन असतं. ज्या गावात एकी असते त्या गावाचं तालुक्यात वजन असतं. गावात सुद्धा एकी पाहिजे. तुमच्या गावात एकी झाली. एवढं मंदिर, एवढं सुंदर कार्यक्रम 25 वर्षाने. हा हे रौप्य महोत्सव. आणि गावात एकी होऊन एवढा कार्यक्रम केला तर सध्या पंचक्रोशीत चर्चा की सप्ताह करा. तो बामणवाडीनं केला तसा करा. का एकीचं प्रतीक आहे ना. एकी ठेवा जीवनात. मायबाप एकटे माणसाला किंमत नाही. मेजॉरिटीला किंमत आहे. मायबाप सुशिक्षित माणूस द्राक्ष घ्यायला गेला. कशी द्राक्ष 50 रुपये किलो. घेणारा म्हणला किंमत कमी कर ना. म्हातारे काय बसले ते म्हणले 5 रुपये किलोने. खालची जी मोकळी द्राक्ष आहेत ना ते घेऊन जा. 5 रुपयानेच घेऊन जा. मला एवढा फरक. क्वालिटी तीच मग किमतीत का बदल. हे द्राक्षाचा गड आहे. कारण ह्यांच्यात एकात एक जीव गुंतलाय. हे किती संकट आल्या तरी एकमेकाला सोडित नाहीत. हे सुखात संग आहे, दुःखात संग कमी जास्त झालं दाहून जाते. रात्री अपरात्री एकमेकाच्या हाकेला ओढ देते. म्हणून हे 50 रुपये किलो खालची जी मोकळे आहेत ना ह्यांनी बाहुबंदच हाणल्यात. तू घेऊन जा. माझ्या पाटीत तिले राडा करते. मोकार लुडबुड चालू आहे त्यांची. म्हणजे मला सांगा मोकळ्या द्राक्षाला जर त्या पाटीत किंमत नसेल तर मोकळ्या माणसाला समाजात किंमत असेल का. असूच शकत नाही. ज्ञानोबाने तेच केलं. मेळ विले मांदे वैष्णव. समाज सगळा एकत्र एकच टाळी झाली चंद्रभागे वळवून. माझा ज्ञानराज गोपाळ असे लाया वाटे. 700 वर्षापूर्वी मिटिंग झाली. परत मिटिंगच नाही. अजूनही संप्रदायामध्ये एकी आहे. आणि हे एकी आबाधित राहून अजून संप्रदाय वाढावा ही तरुण पिढीची जबाबदारी. विडवलं. आणखी एक वाक्य सांगतो. राजकारणाच्या ठिकाणी राजकारण जरूर करा. पण आपल्या धर्मासाठी, आपल्या परंपरेसाठी, आपल्या संप्रदायासाठी एक व्हायला शिका. हे आपली जबाबदारी. गावचा सप्ताह असेल, आता अन्नदान असेल, हे विविध आणि उदार अंतकरणाची माणसं आहेत. कीर्तनाचे सुद्धा वेगवेगळे सौजन्य आहेत ना. हा सर आजचं कोणाच सौजन्य काय. पण शेवट तुम्ही चौघांचं सौजन्य आहे. हे महाराजांचं सौजन्य देणारे, अन्नदान देणारे. एकदा सगळ्या सौजन्यदात्यांसाठी आणि अन्नदात्यांसाठी सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आणि विविध सहकार्य करणारे सगळ्यांचं सहकार्य करण्यासारखं उदार अंतकरण करून
त्या ठिकाणी दान देतात, म्हणून तर या छोट्याशा वाडीत एवढा कार्यक्रम होतोय विडल हो. आणि म्हणून एकही ठेवा, मेजॉरिटीला किंमत आहे, असं सगळ्यांनी एक होऊन हे कार्य आपण करतोय आणि अशीच गावची की आबादित राहावी अशी या ठिकाणी प्रार्थना करतो. आणि भगवंताचं अत्यंत पंचपरमेश्वराचं अत्यंत गोड मंदिरात विलोभनीय सुंदर या ठिकाणी आपण सांगण्याचा उद्देश, हे जे कार्य, हे धर्म कार्य, हे आपली खरी ओळख आहे मायबाप. सप्ता म्हणजे गावचं नाक आहे, म्हणून सगळ्यांनी एक व्हा आणि एक होऊन जीवनाचं कार्य, प्रगती जीवनाचा आनंद लुटा अशी या ठिकाणी प्रार्थना करतो. देवाचं आपल्या भक्तावर इतकं प्रेम आहे, ते तुकोबाऱ्यामध्ये शब्दात सांगता येत नाही. पण देवाच्या त्याच भक्तावर प्रेम आहे जो ज्ञानी भक्त आहे. देवाला काय ज्ञान नाही, भक्ती ती काय, देवाला फक्त तो भाविक किती. ज्ञान आला की त्याला अहंकार आला, म्हणजे तो जाणीवन ते त्याची गरजच नाही. तुकोबाराय म्हणले जो लय ज्ञानी समजतो, तुकोबाराय म्हणले त्याचं तोंड सुद्धा मला बघण्याची गरज नाही, त्याचं तिकडं काळं तोंड झालं तरी चालेल, मला फक्त भाविक पाहिजेत अभंगाच्या शेवटच्या. तुका म्हणे ऐसे आवडतील देवाळे, तुका म्हणे ऐसे आवडतील देवाळे, तुका म्हणे ऐसे आवडतील देवाळे, तुका म्हणे ऐसे आवडतील देवाळे. जाणवेच काळे तोंड देवा, जाणवेच काळे तोंड देवा, भाविकाचे काज अंगे देव करे, भाविकाचे काज अंगे देव करे. भाविकाचे काल भाविकाचे काल देवा हरी गाडी धर्मा घरे उच्चिष्ट ते, गाडी धर्मा घरे उच्चिष्ट ते. खाडी धर्मा घरी उच्चिष्ट ते. काडी धर्मा घरी उच्चिष्ट का म्हणे ऐशी आवडती लढेवाळे, जाणवेचे काळे तोंड देवा. काही पाहिजे झाले तुकोबारे म्हणे आम्हाला त्याची गरज नाही, देवाला ते आवडते.
आवडती लढीवाळे. लढीवाळ भक्त याचा अर्थ जो भाविक आहे तोच देवाला प्रिय आहे. आणि अशी भावना, शुद्ध भावना देवाची भक्ती करा. आपल्याही भगवंत प्रेम केल्याशिवाय येणार नाही असा अभंगाचा भावार्थ. मोजक्या वेळेमध्ये तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला. माझे गुरुवर्य परमपूज्य आदरणीय वंदनीय भाऊवडिलांचे चरणी सेवा समर्पित. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं जन्मगावे कर्जतमध्ये भव्य दिव्य ज्ञानोबा तुकोबाऱ्यांचं मंदिर बांधलेलं आहे. आमचे कृष्णनाथ महाराज असतील, भाऊ असतील, हे सर्व मंडळी नेहमी संस्थांवर येत असतात. आपणालाही विनंती, आपण एक दिवस नक्की कर्जतला आश्रमाला भेट देण्यासाठी या. अत्यंत सुंदर मंदिर, 61 फूट उंच मंदिराचा कळस, अष्टकोनी गाभारा, ज्ञानोबा तुकोबाऱ्यांची तेजपुंज मूर्ती, मंदिराच्या समोर शिवाजी महाराज, संभाजी महाराज, विवेकानंदांचे पुतळे, बजरंग बलीचं मंदिर, भक्ती शक्तीचा संगम, हजारो झाडे, जवळपास 3 ते 4 हजार माणसं बसतील एवढा भव्य दिव्य धर्ममंडपन, एवढं भव्य संस्थान अगदी एवढ्या कमी कालावधीमध्ये भगवंतांनी माझ्याकडून परिपूर्ण करून घेतले. हे तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आहेत. असे सर्वांचे प्रेम आशीर्वाद असावेत अशा ठिकाणी प्रार्थना करतो. सुंदर कार्यक्रमाचं नियोजन समस्त ग्रामस्थ बामणवाडी सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद. सर्व संयोजक मंडळांचे मनपूर्वक आभार. उद्याचं नियोजन संयोजक मंडळी सांगतील. कृपया 2 मिनिटं कुणीही उठायचं नाही, हे सगळ्यांना विनंती. ज्ञानेश्वर